इस्लामपूर वाघवाडी फाटा येथे अनैतिक संबंधांच्या कारणातून सौरभ राजेंद्र केर्लेकर याच्या डोक्यात बेसबॉलच्या दांडक्याने प्रहार करून निर्घृण खून करण्यात आलाय। बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडलाय। या खून प्रकरणी अरविंद उर्फ राघू सुभाष साटव आणि किरण रामचंद्र सातपुते या दोघांना खुनानंतर 12 तासाच्या आत जेरबंद करण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आलं। इस्लामपूर माळगल्ली येथील सौरभ राजेंद्र केर्लेकर हा डीजे चालक होता। त्यानंतर तो एक रुग्णवाहिकेवर चालक म्हणूनही काम करत होता। त्याचे नातलग असणाऱ्या अरविंद साटम यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते। या कारणावरून अरविंद साटम याच्या डोक्यात सौरभ बाबत राग होता। बुधवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास वाघवाडी फाटा येथील अशोक धाब्याच्या समोरील गेटजवळ सौरभ केर्लेकर आला होता। किरण सातपुते याने सौरभ केर्लेकर यास पकडून ठेवलं। त्यावेळी अरविंद साटमने त्याच्या हातातील लाकडी बेसबॉल स्टिकने सौरभच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर मारहाण करून गंभीर जखमी केलं। सौरभ बेशुद्ध अवस्थेत घटनास्थळी पडला होता। पहाटेच्या सुमारास डोक्यात जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती इस्लामपूर पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले। त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। मृत सौरभ केर्लेकरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। सौरभचा खून करणारे आरोपी पळून जात असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांना मिळाली। त्यांनाही सापळा रचून संशयित आरोपींना पेटनाका येथील सह्याद्री हॉटेलच्या समोरील रोडवर ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली असता अरविंद साटम आणि किरण रामचंद्र सातपुते असं त्यांनी नावं सांगितले। त्यांच्याकडे खुनाच्या अनुषंगाने चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलीस ठाण्यात चौकशी केल्यानंतर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे।